ते मी नाना नमस्ते. नमस्ते. काय सांगाल आज कशा पद्धतीनं पैरा करण्यात आला होता तेजा आणि दिवाण्याचा? ही अगोदर गाडी पळाली होती पण हे पायरा ते चिकू शेठ रवी पवार अजय शेठ यांनी केलता पायरा. परत नियोजन केलं की परत परत नियोजन आम्हाला सांगितलंच नाही आजी गाडी परत आणायची म्हणून. आम्ही दिवाणाला फोन केला तर ती म्हणजे थांबा जरा सांगितलं नाही आम्हाला बी सांगितलं नाही. आजचा आनंद कसं काय? आनंद चांगला आपल्याला. आज बक्षीस पण तालुक्यातलं महत्वाचं मैदान होतं त्यामुळं आणि सागर भाऊने आम्हाला आवर्जून बोलावलं होतं त्याच्याबद्दल आनंद. बक्षिसांच्या विषयी काय सांगाल? बक्षिसाची रचना कशी होती? सोन्याच्या दागिने देण्यात आल्यात, काय सांगाल त्याच्याविषयी? हा पैसे काय आता तुम्ही घरी नेल तर पैसे घरी जात नाही तो पण अशा वस्तू घरी गेल्या बैलाची आठवण राहते ती आठवण मैदानाची बैलाची आठवण राहते. काय बक्षीस मिळालं तुम्हाला? आम्हाला चेन 2 भेटले. 2 चेन भेटले. किती एका चेनीचं वजन किती? काय एवढं नाही. 1 तोळा. 1 तोळा 2 तोळे भेटलेले. कसा आनंद आहे हा? आनंद हेच महत्वाचा नाही. बरं. नाना आज खऱ्या अर्थानं सेमीला तुमच्यावर म्हणजे घरातून बक्षीस आलं, तुमच्या बायकोचं बक्षीस म्हणजे 20,000चं बक्षीस होतं. मी तुम्हाला विचारलंय पण काय सांगाल म्हणजे वाईफनंच तुम्हाला बक्षीस पाठवले आज? आनंद असतोच प्रत्येकाला. बक्षीस पाठवलं आता घरी नुसता मी आता नेऊन बांधला की त्याला सगळं दूध पाणी सगळं ती करते त्यामुळे आपल्याकडे काही नसतं. त्यांचा आनंद आहे त्यांना. तेजा आता चांगलं नाव करायला लागलंय, कसं वाटतंय? समाधान वाटते. मध्यंतरी थोडंफार नियोजनात 19-20 होतं पण मात्र आता पुन्हा काही क्षेत्र असं आहे हार जीत आहे. हार बी सण झाली पाहिजे जीत बी सण झाली पाहिजे तरी बैलगाडी क्षेत्र आहे. बरोबर. नाहीतर आज हारला की त्याच्यावर 2 ठोकं टाकायचं असं त्याचा उपयोग नाही काय. आज ना म्हणतात ते होते दिवस प्रत्येकाचा मोरेजी बोलतात दिवस प्रत्येकाचा येतो दिवस येतो. आणि आजचा आनंद कसा आहे? भागातच मैदान आहे आणि फाटी कशी होती पळायला? फाटी 1 नंबर पळायला होती. ज्या पद्धतीने आयोजकांनी नियोजन केलं होतं, ज्या पद्धतीने आयोजकांनी बॅनरवरती बक्षीस दिली होती त्या तुलनेत कुठेतरी आयोजकांच्या बोलण्यात जाणवलं की प्रतिसाद चांगल्या पद्धतीचा आणखीन मिळायला पाहिजे होता. त्याच्याविषयी काय सांगा? हे आता कसं झालं कुठे त्यांना चुकीची कोणी भूमिका दिली पुढे की रान खराब आहे काय पण कोणालाही काय लागालागी झालं नाही व कुठल्या बैलाला काहीच कोणाला नाही. मैदान 1 नंबर झालं. पण सगळे टॉपची बैल आज दाखल झाली. गाडी थोडी जमली पण गाड्या सगळ्यात चांगल्या आल्या होत्या. चर्चा खूप झाली मैदानाची. आज प्रेक्षक बरंच होतं लाईव्ह. त्यानंतर बक्षिसांचा वर्षाव पण झाला. त्या वर्षावर काय सांगाल? घरचं तर मिळालं पण इतर बरेचसे तुमचे फॅन्स आहेत त्यांनी पण खूप बक्षीस भरपूर भेटलं आपल्याला. नाना आज फायनलला ज्यावेळी फेरा सुटला त्यावेळी अक्षरशः गाडी सुपर फास्ट पळत होती पण 19-20 होत राहतं पण नाना अक्षरशः गाडी आज जोरात पळाली. काय सांगा गाडीबद्दल? आज काय सांगाल? आजच्या गाडी पळायला चांगली त्याचा काय विषय नाही. गाडी आपली कसं बैल आज मालकासाठीच पळाली ती नावासाठी जनतेच्या नावासाठी सगळ्या. त्याच्यामुळं प्रेक्षकांची बी आशा होती की बैलांनी गुलाल करावा म्हणण्यासाठी सगळ्याची इच्छा होती. त्यांनी बैलांनी सगळं आम्हाला दिवाणीवाल्यांनी सांगितलं की आज नानांच्या तेजा बरोबर आहे तेव्हाच म्हणलं आज काहीतरी परत एकदा पुन्हा बघायला मिळतंय. हो. मला सांगा एक की तिथून मागं तुम्ही जी मैदान खेळला त्यामध्ये रोख रकमेचं बक्षीस स्वरूप होतं. आता हे किती मैदान आहे तुमचं की त्यामध्ये सोन्याचं दागिन्याचं बक्षीस पटकवलेलं तुम्ही? हे पहिलंच एका मैदान? पहिलेच मैदान आहे. आणि एवढं मोठं म्हणजे 1 तोळा म्हणजे आजच्या घडीला खूप मोठी किंमत आहे सध्याच्या मार्केटमध्ये. आता तुम्हाला सांगतो ती 1 तोळा असते जरी अर्धा तोळा असला तरी ह्या चेनला जी म्हणजे किंमत आहे ती पैशाला किंमत नाही. काय सांगाल? चेन दाखवा की प्रेक्षकांना आम्हाला. हे का आता त्याचाच मान हे करायचं त्याला जे करायचे घरघालचे किती द्यावायला. या तुम्ही घाला. नाही असे 2 शेंगात येईल की नानांचं मित्रांनो प्रेम पाहू शकता त्याच्यावरचा खरा मानकरी तो आहे. नाना सांगतायत. आणि मित्रांनो हे बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच घडतंय असं की सोन्याची चैन स्वतःच्या ज्या बैलाने गुलाल मिळवून दिलाय त्याला त्यांनी ती घातलेली आज सुंदर असा दिसतो. सुवर्णक्षण आहे आज त्याच्यासाठी पण त्यांनी नाराज पण नाही केलं. नाना काय खरंच आनंद आजचा वेगळा आहे का? हो आनंद वेगळा आहे. आणि सोन्याचं म्हणजे सोनच झालं त्याच्याकडनं तुमचं? त्याच्या कोण सोनच झालं आपल्याला त्यानं म्हणजे जसं आपल्याला हे करते ती माणसं आपल्याला पब्लिक की चाहता हे करते किंवा नानाची गाडी पळायची का नाना आज त्याच्यामुळे भरपूर पब्लिक 17-18 हजार आज ते सीमित त्याचा लाईव्ह चालू होते त्यावेळेस पब्लिक बघत होते. आणि त्याने तुम्हाला नाराज पण केलं. अक्षरशः सुंदर गाडी पळाली. हो. आज खऱ्या अर्थानं सुवर्णक्षण आहे. घरचे पण खुश असणार तुमचे सगळे. हो नक्कीच नाना. आणि काय सांगाल आजच्या क्षणाविषयी? काय सांगाल? आजचा क्षण आनंदाचा आहे. आनंदाचा ना. आणि भागातलं मैदान आहे. किती किलोमीटर इथनं घर? किती 15-16 किलोमीटर. 15-16 किलोमीटर. आता आगामी नियोजन काय त्याच्यात? तेच आता बघू जरा लागले पायाला त्याच्या ह्याच्यावर किरकोळ दुखापत झाली. आणि तरी कुठल्या मैदानात दिसेल रिकव्हर झाल्यानंतर?
कुठलं नियोजन करणार? एक 5-7 दिवसात दिसेल ते मैदान. 5-6 दिवसात दिसेल. कारण त्याला म्हणजे पहिलेच लागलेलं होतं, हा. पण तालुक्याचं मैदान गावातलं मैदान असल्यामुळे घेऊन आणलं त्याला. बरं. नाना आतापर्यंतची मैदान बघता तेजाची आणि आजचं मैदान बघता हा आनंद नक्कीच वेगळा वाटतोय का तुम्हाला? हो, आनंद वेगळाच आनंद आहे मित्रांनो. आजची त्यांची सगळी टीम आहे ती पण लय खुश झाली, कारण की मित्रांनो आजचं बक्षीसच तसं होतं आणि नानांवरती वर्षाव पण खूप झाला. शुभेच्छांचा. फायनल अजून अजय शेठ असतं तर अजून लय आनंद झाला असता. शेट असतं ते वेगळाच आनंद. पण आता दुकानला गेलेत ना विपीला, त्याच्यामुळे तर अजून लय त्यांनी धिंगाणा केला असता. चालतंय. धन्यवाद नाना, तुम्हाला पुढे तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.